नमस्कार फ्रेंड्स, जय श्रीराम, जय हनुमान। भगवान हनुमानाची कृपा प्राप्त होण्यासाठी नेमके काय करावे, कोणते स्तोत्र, कोणती उपासना करावी जेणेकरून बजरंगबलींची आपल्यावर कृपा होईल, चला तर जाणून घेऊया। कलियुगामध्ये जागृत देव आहेत भगवान हनुमान, बजरंगबली। भगवान हनुमानाची कृपा आपल्यावर असेल तर कलीचा प्रभाव होत नाही असे सांगितले जाते। त्यासाठी हनुमानाची उपासना करणे खूप महत्त्वाचे आणि सर्वात महत्त्वाचे आणि अतिशय प्रभावी असे बजरंग बाण हे स्तोत्र। हे स्तोत्र दर मंगळवारी शनिवारी पठण केल्याने तुमची कामे सुरळीतपणे पूर्ण होऊ लागतात आणि भविष्यातील सर्व त्रास दूर होतात। बजरंग बाणाचे पठण केल्याने तुमच्या जीवनातील आणि तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होते। त्यानंतर रोज हनुमान चालीसा पठण केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा प्राप्त होते। भगवान हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे हनुमान चालीसा पठण करणे। हनुमान चालीसा हे 40 श्लोकांचे आहे। हनुमान चालीसा पठणाने आत्मविश्वास वाढतो, भय भीती दूर होते। त्यानंतर सुंदरकांड हे अतिशय अद्भुत असे प्रभावी लाभदायी आहे, त्यामुळे हनुमानजी विशेष आशीर्वाद मिळतात। सुंदरकांड हे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या यशस्वी होण्यास, शारीरिक दृष्ट्या भरभराट होण्यास, मजबूत आणि निरोगी होण्यास मदत करते। सुंदरकांड हा एकमेव अध्याय आहे जो भगवान श्रीरामांच्या आणि भगवान हनुमानाच्या विजयाचे वर्णन करते। सुंदरकांडच्या पठणातून व्यक्तीच्या आयुष्यातील वेदना, दुःख आणि आव्हाने देखील दूर होतात। मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन हनुमानजींची कृपा होते। मंगळवारी शनिवारी भगवान हनुमानांची पूजा करावी, मंदिरात जावे, बजरंगबलींना शेंदूर, तेल, रुईची फुले अर्पण करावी। हनुमानांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, शुभ कार्य पूर्ण होतात। हनुमानांचे ध्यान केल्याने मन शांत होते, मनात सकारात्मक विचार येतात। गरजूंना मदत करणे, समाजाची सेवा करणे, धार्मिक कार्ये, चांगले कर्म करणे हे देखील भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठीचा अगदी सोपा आणि साधा मार्ग आहे। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।